बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला झालाय। मध्यरात्री घरात शिरलेल्या एका अज्ञात व्यक्तीने सैफवर हा हल्ला केलाय। या हल्ल्यात सैफ अली खान जखमी झाला असून त्याच्यावर सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अशातच आता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर पत्नी करीना कपूर हिने यावर प्रतिक्रिया दिली आहे। नेमकं करीनाने काय म्हटलंय हेच या व्हिडिओत पाहूयात। सैफ अली खान आणि करीना कपूर हे वांद्रे येथे राहतात। याच घरात रात्री 2:30च्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती घुसली। धक्कादायक बाब म्हणजे सैफची लहान मुलं ज्या रूममध्ये झोपलेली त्याच रूमच्या बाल्कनीमधून या अज्ञात व्यक्तीने सैफच्या घरामध्ये प्रवेश केला। सैफच्या घरात काम करणाऱ्यांनी त्या व्यक्तीला पाहून आरडाओरडा सुरू केला। त्यानंतर घरातील सर्वांना जाग आली। सैफ अली खान तातडीने उठून रूम मधून बाहेर येत होता। त्यावेळी घरात घुसलेली व्यक्ती आणि सैफ आमने सामने आले। त्यानंतर त्या व्यक्तीने हातातल्या धारदार शस्त्राने सैफवर वार केला। यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला। त्यानंतर त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं। रात्री सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली। चोराने चाकूने हल्ला केल्यामुळे सैफला मोठ्या जखमा झाल्यात। सैफच्या मानेवर तब्बल 10 सेंटीमीटरची जखम आहे। सैफ अली खानच्या पाठीवरही घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने वार केलेत। सैफच्या पाठीत त्या व्यक्तीने धारदार शस्त्र खुपसलं। सैफला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर शस्त्रक्रिया करून त्याच्या पाठीतून ते शस्त्र काढण्यात आलं। पाठीत खुपसलेलं शस्त्र हे धारदार आणि टोकेरी होतं। आता सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळतेय। दरम्यान आता सैफची पत्नी आणि अभिनेत्री करीना कपूर हिने तिच्या टीमच्या मार्फत एक मेसेज चाहत्यांसाठी दिलाय। रात्री सैफ अली खान आणि करीना कपूरच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला। सैफच्या हाताला दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। इतर कुटुंबीय ठीक आहेत। आम्ही मीडिया आणि चाहत्यांना संयम राखण्याची विनंती करतो। पोलिसांकडून या प्रकरणी तपास सुरू असल्याने मीडिया आणि चाहत्यांनी या प्रकरणी कोणतेच अंदाज वर्तवू नयेत। तुम्हा सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल धन्यवाद, असं करीनाच्या टीमने म्हटलंय। हा सर्व प्रकार घडला तेव्हा करीना नेमकी कुठे होती याबाबतही काही अपडेट समोर येत आहेत। करीनाने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनुसार ती काल रात्री नाईट आउटला गेली होती, तर सैफ हा मुलांसोबत घरी होता। पण जेव्हा करीनाला ही बातमी कळली तेव्हा ती लीलावती रुग्णालयात दाखल झाली। सध्या सैफ अली खानची तब्येत ठीक असून पोलीस या सर्व घटनेचा तपास करतायत। हल्लेखोराला शोधण्यासाठी गुन्हे शाखेने 15 टीम तैनात केल्यात। अशाच बातम्यांच्या अपडेटसाठी आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।